अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या सध्याच्या संघर्षातून भारताने भविष्यासाठी नेमके कोणते लष्करी धडे घेतले पाहिजेत याचा हा एक क्विक ओव्हरव्ह्यू. बघा, मध्य पूर्वेत सध्या जे काही घडतंय ना, तो फक्त एक प्रादेशिक वाद नाहीये, तर भविष्यातली युद्ध किती हायटेक आणि वेगवान असतील याचा तो आपल्यासाठी एक थेट ट्रेलरच आहे. पहिले म्हणजे युद्धाचा वेग आणि तंत्रज्ञान. आत्ताची युद्ध म्हणजे जुन्या काळातल्या ट्रॅडिशनल बॉक्सिंग मॅचेस राहिल्या नाहीयेत. हा तर एक सिंक्रोनाइज्ड डिजिटल ऑर्केस्ट्रा आहे, जिथे स्वस्थ ड्रोन्स, सायबर अटॅक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर वापरून शत्रूचे थेट रडार आणि रसद एका झटक्यातच निकामी केली जाते. दुसरे, या प्रचंड वेगाला टिकवण्यासाठी लागणारा शस्त्रांचा साठा. तुम्हाला तर माहीतच आहे, अशा युद्धात दारुगोळा किती झपाट्याने संपतो. इथे फक्त आयातीवर विसंबून राहणं हा आपला सर्वात मोठा वीक पॉईंट ठरू शकतो. विचार करा, बॅटरी संपलेला आणि चार्जर नसलेला महागडा स्मार्टफोन जसा कुचकामी असतोला, अगदी तसंच स्वतःचे सुटे भाग नसतील तर आयात केलेली शस्त्रही निरुपयोगी ठरतात. म्हणूनच आपल्याला आता स्वस्थ आणि वेगाने होणाऱ्या स्वदेशी उत्पादनाची नितांत गरज आहे. आणि शेवटी बहुस्तरीय संरक्षण आणि निर्णयाचा लेग. विचार करा, एकाच वेळी शेकडो ड्रोन जर मधमाशांच्या थव्यासारखे चालून आले तर आपण त्यांना कसं रोखणार? यासाठीच आपल्याला मल्टीलेयर डिफेन्स सिस्टीम आणि किल चेन हवी. म्हणजेच धोका ओळखणे आणि तो काही सेकंदातच नष्ट करण्याची क्षमता. अणुवस्त्रांच्या छायेत अचूक वेळी आणि वेगाने घेतलेला निर्णयच युद्धाचा निकाल ठरवतो. थोडक्यात सांगायचं तर, उद्याच्या युद्धात जिंकायचं असेल तर भारताला केवळ शस्त्र विकत न घेता स्वतःची भक्कम स्वदेशी औद्योगिक ताकद आणि वेगवान निर्णय घेणारी यंत्रणा आजच उभी करावी लागेल.